फवारणी करताना घ्यावयाची काळजी आणि फेरोमोन ट्रॅपचा वापर आणि या कमी खर्चामध्ये चिकट सापळा हे आपण आज इथं प्रात्यक्षिक दाखवणार आहे। त्यासाठी आपण या सांगा तर इकडे बघा की आपण प्रत्येक वेळेस काय करतो, शेतामध्ये फवारणी करताना कुठल्याही प्रकारची काळजी न घेता आपण कीटकनाशक हे शेतामध्ये फवारणी करतो, पण या कीटकनाशकाचा आपल्या मानवी शरीरावर एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आघात होतो, पण हे आपण आधी आजपर्यंत एकाही शेतकऱ्यांनी असा कुठलाही विचार कधी केला नाही। तर हे आपल्याला कीड जरी नाही भेटली तरी आपल्या जे फवारणी करताना काय करायचं, पूर्ण प्रकारे हे हँडग्लोव्ज काय एकदम कमी खर्चामध्ये मिळतात। आणि दुसरी गोष्ट, जे आपल्या घरातले जुने कपडे असते ते पूर्ण आपल्या शरीर झाकलं पाहिजे इथपर्यंत। आणि तोंडाला मास्कही फार स्वस्त उपलब्ध आहे। चष्मा डोळ्यात जाऊ नये म्हणून चष्मा एखादा स्वस्तातला असा जर तुम्ही फवारणी केली तर आपल्या शरीराच्या माध्यमातून कुठलाही आपल्या शरीरावर औषधीचा परिणाम होणार नाही आणि येणारी पिढी भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अपंगत्व, अंधत्व, त्याच्यानंतर कॅन्सरचे प्रमाण आणि सुदृढ बालक जन्माला येईल याच्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात फवारणी करताना काळजी घेणं गरजेची आहे। तर माझ्या या छोट्याशा या व्हिडिओमधून एकच लोकांना सांगणं की जास्तीत जास्त सैल कपडे घालूनच फवारणी करा आणि फवारणी करताना विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचं व्यसन झालं नाही पाहिजे आपल्याकडून। आणि व्यसन केलं म्हणजे त्या व्यसनाच्या माध्यमातून आपल्या पोटामध्ये जाऊन विष बाधा होऊन आपल्याला जीवानीशी हानिकारक होऊ शकते, एवढी काळजी घेतली पाहिजे।